मराठा आरक्षण आणि नाशिक शहरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी या संदर्भात माजी नगरसेवक विलास शिंदे यांची काय भूमिका आहे बघा सविस्तर। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताशी मी सहमत आहे आणि आजपर्यंत यापूर्वीच ते आरक्षण खरं मिळून जाणं गरजेचं होतं। मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका समाजामध्ये आणि राज्यामध्ये निभावलेली आहे। 52 मोर्चे अतिशय शांततेत निघाले, त्यावेळेससुद्धा सरकारने मराठा आरक्षण देणार अशा वल्गना केल्या आणि आता जरांगे पाटलांसारखा एक योद्धा, एक सर्वसामान्य मराठा माणूस आणि मराठा माणसाचा पाठीमागे संपूर्ण समाज हा उभा राहिलेला आहे, एकवटलेला आहे आणि ज्या माणसाने आपली स्वतःची जमीन, आपल्या स्वतःचा कुटुंबाचा विचार न करता समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील लढतायत आणि आम्ही सगळे समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहोत। परंतु ज्या पद्धतीने काही ठिकाणी ज्या गोष्टीला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो त्याचं मात्र मी समर्थन करणार नाही। कुठं बसेस फोडल्या जात आहे किंवा कुठे गाड्या फोडल्या जात आहे, याचं कोणीही सामाजिक बांधव हा त्याचं समर्थन करणार नाही। परंतु सरकारने सुद्धा याची किती परीक्षा घ्यावी, याचा किती अंत बघावा, याला एक काही मर्यादा आहे। मागेच ज्यावेळेस जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे जरांगे पाटलांची भेट घेतली। माननीय आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवारजी साहेब आणि संपूर्ण नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि जे आजचे राज्यकर्ते आहेत त्यांना आश्वासित केलं की येत्या 30 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आरक्षणाचा तिढा सोडून देऊ, आरक्षणाचा प्रश्न आपण मार्गी लावू। परंतु जरांगे पाटलांनी सांगितलं 30 दिवसाऐवजी 40 दिवस घ्या आणि तुम्ही उपोषण सोडा। जरांगे पाटीलसुद्धा एक सच्चा मराठा असल्याकारणाने त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचा मान ठेवून त्या ठिकाणी त्यांनी उपोषण मागे घेतले। परंतु आज 40 दिवस होऊनसुद्धा त्या आरक्षणाकडं किंवा त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती किंवा कुठल्याही याच्यावरती कुठली साधी मिटिंग नाही, काही साधी चर्चा नाही आणि याच्यावरून जो कळतं की सरकार किती या आरक्षणाच्या मुद्द्यावरती किती सिरियस आहे, तर सरकार हे सिरियस दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे या उलट जी काही आता जरांगे पाटील या उपोषणाला पुन्हा एकदा बसलेल्या सुरुवात केलेली आहे, परंतु त्यांची परिस्थिती अतिशय दिवसेंदिवस ती थोडीशी बिकट होत चाललेली आहे आणि त्यामुळे समाज बांधव चिडलेले आहे आणि त्यामुळे जे काही नेते, मराठा समाज हा नेहमीच सहकार्याची भूमिका आणि मोठ्या भावाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे आणि आत्तापर्यंत अनेक सरकार आली, अनेक सरकारं गेली, परंतु मराठी समाजाने कायम संयम ठेवला। परंतु आता संयम ठेवण्याच्या पलीकडे समाज गेलेला आहे, समाज बांधव गेलेला आहे। मुलांचं भवितव्य, पुढील पिढीचं भवितव्य धोक्यात आहे। मुलांना प्रत्येक ठिकाणी डावललं जातं आहे, चांगले मार्क्स घेऊनसुद्धा त्यांना कुठं नोकऱ्या नाही, कुठं त्यांना ॲडमिशन घेता येत नाही आहे आणि मग अशा परिस्थितीत आज लोकांकडे जमिनी राहिल्या नाही। आपण म्हणतात मराठा समाज बोटावर मोजके इतके लोक मोठे झालेले आणि ते मोठेच होत गेलेले, परंतु फार मोठा समाज आहे। समाज बांधवांची आज परिस्थिती फार बिकट झालेली आहे आणि त्याकरता आरक्षण हे फार गरजेचं आहे आणि जर सरकारने लवकरात लवकर याच्याकडं लक्ष घातलं नाही आणि जर मराठा समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर हा समाज रस्त्यावरती येऊन आत्ता जो काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यापेक्षा भयान परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसेल आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदारी सरकार असेल, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो। पुन्हा एकदा सरकारला नम्रतेची विनंती करतो, समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो की आपण दिलेला शब्द पाळा, जरांगे पाटलांच्या उपोषणाला लढ्याला न्याय द्या, मराठा समाजाच्या लढ्याला न्याय द्या आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवा, एवढीच आपल्या माध्यमातून विनंती करतो। आरक्षण हा महत्त्वाचा विषय आहे, आरक्षणाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। राजकारण, इच्छुक जे काही असेल लोकप्रतिनिधी हे समाजामुळे आज मोठे, तुम्ही पुन्हा लक्षात घ्या आणि तो समाज जर आज कुठंतरी त्याची हेळसांड होते, समाज आज या ठिकाणी एक लढा देतोय, त्या लढ्याकडे जर दुर्लक्ष होत असेल तर नक्कीच समाज बांधव याच्याकडे अजून कुठल्या भूमिकेने बघणार। समाज बांधवांमध्ये नाराजी आहे, तुम्ही पुन्हा लक्षात घ्या आणि नुसता मराठा समाज नाही, इतरही समाजाचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण जे काय आहे तो लढा आरक्षण मिळून द्यावं आणि त्या लढ्यामध्ये इतरही समाज आपल्याला दिसतील, कारण मराठा समाज हा मोठा भाऊ असल्या कारणाने आणि इतर समाजाने मोठ्या भावाचा मान सन्मान मराठा समाजाला दिल्या कारणाने इतर बांधवसुद्धा ह्या लढ्यामध्ये सहभागी आहेत। नुसते मराठेच आपल्याला दिसणार नाही तर इतरही बांधव, इतरही समाज बांधव हे ह्या लढ्यामध्ये, मराठा बांधवाच्या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत आहेत आणि राहतील। एवढा मोठा मराठा समाज या राज्यामध्ये, देशामध्ये आहे आणि आपण जर बघितलं असेल
तर ह्या मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल यांना एक हाती मतदान करून या ठिकाणी एवढे आमदार खासदार निवडून दिले, परंतु हे सगळं होत असताना हे सरकार त्यांना जे अपेक्षित आहे, मग पहाटे शपथविधी घेतील, कधी अर्ध्या रात्री कोर्टाकडून कुठली ऑर्डर घेऊन येतील, परंतु जेव्हा लागेल तेव्हा त्यांचं जे काम असेल तेव्हा, आता मागेच मोदी साहेबांनी त्या ठिकाणी अधिवेशन बोलवलं होतं तातडीचं, मग तुम्ही मराठा समाजाला तुमच्या मनात किंवा तुमच्या सरकारमध्ये स्थान नाही आहे का? मग तुम्ही मराठा समाजाचा निर्णय घेऊ शकत नाही आहे का? साधा तुम्ही एक शब्दसुद्धा मराठा समाजाच्या या एवढ्या मोठ्या आरक्षणाचा जो काही आंदोलन चालू आहे, जो काही उपोषण चालू आहे, त्याच्यावर एक चकार शब्दसुद्धा तुम्ही बोलले नाही. आणि मग जे काही राज्यकर्ते आहेत, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, त्यांनी मराठा समाजाविषयी या आरक्षणाविषयी किंवा या उपोषणाविषयी त्यांना माहिती दिली नाही का? याच्यावरूनच कळतं की ह्या सत्ताधारी पक्षाला मराठा समाजाचं कुठलंही देणं घेणं पडलेलं नाही. तर जर तसं असतं तर त्यांनी त्या आंदोलनाच्या, एवढं मोठं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला भेट तरी किमान दिली असती.